मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहत आहात स्टार 9 मराठी न्यूज आणि आता पाहूया सध्याच्या घडामोडी। स्टार 9 मराठी न्यूज मध्ये स्वागत आपलं। आपण पोहोचलो आहे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी। तर पिंपरखेड या ठिकाणी जे गायरानातलं अतिक्रमण काढलं होतं आणि दिव्यांग व्यक्तीने काल त्याचं म्हणणं मांडलं होतं। तर तशाच पद्धतीने ह्या गावचे सरपंच आहेत, ह्या गावचे ग्रामस्थ आहेत, तर त्यांचं पण आपण आज म्हणणं घेऊया। नक्की अन्यायाचा लढा त्या व्यक्तीने जो केलेली बाईट ही खरी आहे का खोटी ही पिंपरखेड ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊया। तर असेच काही ग्रामस्थ पिंपरखेडचे आहेत, आपण पाहू शकता। तर हे या ठिकाणी ग्रामस्थ सगळे जमलेले आहेत, त्या गावचे सरपंच आहेत। तर सरपंच नमस्ते सरपंच, काय नाव आहे आपलं? राजेश दाभाडे। बर, त्या गावचे सरपंच आहेत लोकनियुक्त। तर काल जे गायरानाचं अतिक्रमण काढलं गेलं आणि त्या अतिक्रमणामध्ये दिव्यांग व्यक्तीने बाईट दिलेली आहे त्याच्या कुटुंबियांनी, त्याच्या मदतीला आलेल्या अनेक संस्थांनी का त्या व्यक्तीवरती अन्याय झालेला आहे। तर तुम्ही ह्या गावचे सरपंच आहेत, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय स्पष्टीकरण करू शकता? पहिल्या प्रथम सांगायचं म्हणजे की अतिक्रमणाची कारवाई कमीत कमी 9 ते 10 नोटिसा त्यांना दिलेल्या आहेत। गेली 2-3 वर्ष आपण त्यांना नोटिसा देत होतो, त्यांनी त्या नोटिसाला कुठलंही उत्तर दिलेलं नाही आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आपण हे अतिक्रमण काढत आहोत। त्यामुळे त्यांच्यावर कुठला अन्याय झालाय असं आम्हाला वाटत नाही। आणि अन्याय झाला म्हणायचं तर त्यांचं स्वतःचं घर या ठिकाणी आहे आणि ते त्यांनी भाड्याने दिलेले आहे। जवळजवळ 5-6 गुंठ्यात जागा त्यात हे घर हे स्वतःचं भाड्याने दिले आणि ते तिथे राहतात, जेणेकरून सरकारची शासनाची जागा बळकावण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता। तो त्यांचा एकट्याचाच नाही तर त्यांच्याबरोबर 10-12 जणांना आपण अतिक्रमण काढलेले, सगळ्यांना नोटीस, त्यांच्याबरोबर अनेक लोकांना पण असं अतिक्रमण हटवलेलं आहे। तर आपण सरपंच म्हणतात का जे दिव्यांगित व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं हे पक्क असं सिमेंटचं घर दिसतंय आपल्याला, जे दिसतंय ते समोर, तर त्यांनी सरकारची किंवा गायरानाची जागा लागण्यासाठी त्या ठिकाणी आसरा घेतलाय असं म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे, ही शासनाची जागा आहे आणि ती कलेक्टरच्या आदेशाने आपण हे अतिक्रमण काढलेलं आहे। तर त्यामुळे त्यांच्यावर कुठला अन्याय झालाय, स्वतःची जागा असून ते दुसरीकडे बसतात, ते जे व्यवसाय करतात किंवा कुठलं काम करतात ते इथं सुद्धा करू शकत होते, गावाच्या शेजारीच ही जागा आहे। त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नाही आणि हे जे बागलबुवा करतात का आमच्यावर अन्याय झाला हे फार चुकीचं आहे। तर हे होते पिंपरखेड गावचे सरपंच। हे पाहत आहे ते त्या दिव्यांगित व्यक्तीचं घर आहे आणि सरकारची जागा लागण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी वास्तव केलेलं आहे। ही खरेदीची जागा आहे त्यांची आणि या ठिकाणी त्यांचं पक्क घर आहे। तर काय प्रकार झालाय? मावशी नमस्ते, काय झालाय प्रकार? हा, त्यांनी काय केलं आम्हाला? किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी राहताय? आम्हाला जवळजवळ 25-30 वर्ष झाले तिथं। माझी लहान लहान लेकरं होती तेव्हा मी इथं आलेली। बरं, 25-30 वर्षापासून तुम्ही हे घर आहे, घरकुल योजनेचं घर आहे का? नाही आम्हाला। बरं, मग हे मी कसं आहे समजा इथून इकडे ही नदीची कडे म्हणून मी काय केलं, इथून काटा यावं नाही, कुठं जाणार वाघ बी घ्यावा नाही म्हणून ही भिताडाचे मी आपले रचलेले। समोर तुमचं घर आहे? हा। बरं, मग ह्या घराला काय धक्का वगैरे लागलेला आहे? लागलाय ना, त्यांनी डायरेक्ट जेसीबीच लावले पाठीमागे, संडास पाडून टाकलं, बाथरूम पाडून टाकलं। बरं, पाठीमागच्या दिशेला असं केलेलं आहे? हा। तर आणि हे पण तिथून आले म्हणले, त्यांना मी म्हणत होते, म्हणलं मालक अपंग आहे, मला अपंगापासून न्याय मिळून घेते म्हणलं। तुमचं जे रोड मध्ये जाते का? नाही जाते का, इथपर्यंतच जाते, आमच्या घरापर्यंत येतच नाही ते येत नाही, पण घर काढण्याला तरी सांगितलं त्यांनी घर काढले, म्हणले आम्हाला गायरान काढून टाक। पाठीमागच्या दिशेने तुमचं जेसीपी वगैरे लावलेलं आहे, पाडलेलं आहे सगळं। तर ह्या त्यांच्या मालकाच्या नावावर हे मग बधीर आहे माझा मालक, ही बारीक बारीक करत तेव्हा आलेली। मग मी आता आम्हाला हे सोडून दुसरं पोट पाणी भरायला, आम्हाला शेती नाही, गाडी नाही, काय नाही, कसं पोट भरायचं? मी मुक्का नावर आहे माझं। बरं, तुमचं तर अतिक्रमण रोड मध्ये दिसतंय का? नाही दिसत ना, तुम्ही जितकं आहे तितकं काढा ना, त्यांचं जे रस्त्याला लागतंय ना त्यांनी काढा ना, मी नाही म्हणत, पण आमच्या घरानं आंदोर घालायला लावलाय। मी या मुकबधीराला घेऊन राहायचं कुठं? महाराष्ट्रातील मुकबधीर जी हे संघटना आहे, अपंग संघटना, त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही?
तिकीट आहे माझ्याकडे. काय सांगताय हे अपंग आहेत उपजीविकेचा प्रश्न आहे, मी तुम्ही काय सांगते सांगू इच्छिता? सरकारला आम्हाला मदत पाहिजे किंवा आम्हाला जागा पाहिजे तर जागा दिलेली. ती म्हणले तुम्हाला ही जागा मिळते म्हणले गायरांची, तुम्हाला उठू शकत नाही असे म्हणले होते ना. हे सरपंच म्हणतात, हे म्हणणं खरं आहे का? त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी या ग्रामपंचायतीचा सदस्य आहे, बळवंत कुंभे. आम्ही 5 वर्षापासून आमची बॉडी आहे ती, आणि गेल्या 2 वर्षापूर्वी ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव घेतला की जेवढी अतिक्रमण आहे सरकारी जागेमध्ये, गायरान जागेमध्ये जेवढी अतिक्रमण आहे ती अतिक्रमण काढायची. मग आम्ही तर त्यांना नोटिसा दिल्या. पहिली नोटीस दिली, दुसरी नोटीस दिली, तिसरी नोटीस दिली. समोरच्या मंडळीने आमच्याकडे काही म्हणणं मांडलं नाही. या ठिकाणी आलात, काय सांगू इच्छिता? तुमच्या सहकार्याचं घर पाडलेलं आहे. मी असंही सांगू शकतो की मी प्रहार अपंग क्रांती संघटनेचा जुना शिरूर तालुका अध्यक्ष असून मी या ठिकाणी आज आलेलो आहे. तर यांचे हे पवार जे आहेत यांचा व्यवसाय चालू आहे आणि या व्यवसायाच्या ठिकाणी असं त्यांचं पोट भरण्याचं साधन असल्यामुळे हे 30 वर्षापासून इथे राहत आहेत. तरी यांना कोणत्याही प्रकारचं नोटीस न देता त्यांच्या मंडळीच्या नावाने 1 दिवसात दुसरीच नोटीस देऊन इथे ना जे JCP लावून नुकसान भरपाई केलेली आहे ती या गरिबाची नुकसान भरपाईची तरतूद करून द्यावी हीच मी विनंती करतो. तर आपण त्यानंतर हे अतिक्रमण काढत नाही म्हणून आम्ही ती केस टेकन केली. गटविकास अधिकाऱ्याकडनं जिल्हा परिषदेकडे गेली, जिल्हा परिषदेकडनं कलेक्टरकडे गेली. कलेक्टरनी ते सर्व करून सोयीस्कर त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे त्या परिपत्रकाप्रमाणे तुम्ही सगळी कारवाई करा. आणि मग ती पत्र पुन्हा मागं ज्या चॅनलनी गेलं त्या चॅनलनी पाठीमागं आलं आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आमच्या ग्रामपंचायतीला तशी ऑर्डर दिली. तरी पण आम्ही तेवढ्यावर न थांबता त्या लोकांना पुन्हा नोटिसा दिल्या की असं पत्र आलेलं आहे, तुम्ही आता तरी नोटिसा काढा जेणेकरून तुमचं नुकसान टळत. ते नाही केलं. त्याच्यानंतर पोलिसांकडे आम्ही अर्ज केला पुन्हा की या तारखेला आम्हाला बंदोबस्त पाहिजे, परंतु काही कारणामुळं 2-3 महिन्यापूर्वी तो बंदोबस्त आम्हाला मिळू शकला नाही. तुम्ही त्याला वाढ मुदत झाली आणि आता या 20 तारखेला ते काढलं. त्यावेळेला सर्व सोयीस्कर पूर्ण केल्यानंतर आम्ही तहसीलदाराला नोटीस दिली, गटविकास अधिकाऱ्याला नोटीस दिली आणि पोलीस बंदोबस्तामध्ये सर्व काढत असताना या अगोदर 25 ते 30 लोकांचं अतिक्रमण ज्या ठिकाणी आता मारुती मंदिर आहे ते मारुती मंदिराचं जेवढी लोक गाड्यांनी व्यावसायिक गाड्या स्वरूपाने धंदा करत होती त्यांना गावाने समजावून सांगितल्याबरोबर त्यांनी ते अतिक्रमण काढलं. आणि ही साईडला लोक होती ती देवळाच्या कामामध्ये अडचण येत नव्हती. मग त्याला नंतर करू म्हणून आम्ही ते काम करून घेतलं आणि देवळाचं काम सुरू केलं. आणि देवळाचं काम सुरू केल्यानंतर जवळजवळ वर्षभर होत आले. आणि मग अजूनही ती लोकांनी अजिबात हे घेतलं नाही काही. आणि मग लगेच तर आम्ही बंदोबस्त बोलावून ती कारवाई केली. आता सर्वांनी अतिक्रमण आमच्या देखत काढलं. सकाळपासून 10 वाजल्यापासून जे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होती. काही मंडळी म्हटली तुम्ही ते धक्का नका लागू, आम्ही संध्याकाळपर्यंत काढतो. मग त्याला आम्ही वेळ दिला. अनेक लोकांचं अतिक्रमण काढलंय तुम्ही, फक्त त्यांचंच नाही. त्यांचंच अतिक्रमण नाही, सगळ्यांचंच काढलं. तिथं शेवट होते. परंतु त्यांनी जाणून बुजून हे अतिक्रमण काढायचे नाही म्हणून ही पळवाट केली. लहान मुलं तिथे ठेवली, त्यांची जनावरे. मुळात आम्ही त्यांना फक्त धंद्यासाठी जागा दिलेली, परंतु त्यांनी त्या धंद्याच्या आड 4-6 म्हशी आहेत, गुरांचा गोठा आहे, एवढी जागा आणखीन आवतून ते दुधाचा व्यवसाय करतात, पशु व्यवसाय करून राहिलेत. आणि ग्रामपंचायतीने त्यांना फक्त त्यांच्या धंद्याची जागा दिली होती. मग ते लपून आणि जे आम्हाला कलेक्टरने दिलं होतं की ह्या परिपत्रकाप्रमाणे करा, तर त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे
की कोणालाही असं हटवू नका की जी माणसं फारच बेवारस आहेत. मग आम्ही तो विचार केला की याच्यामध्ये कोण बेवारस आहेत, तर कोणीच नाही. या मंडळींच्या इथे तर 4-6 गुंठ तर जागा आहे, त्यांनी 2 खोल्या बांधलेल्या आहेत पक्क्या आणि त्या भाड्याने दिलेल्या आहेत. आणि त्या आपल्या जागेत न जाता ती जागा आपलीच पाहिजे आणि ही जागा आपली गावातून आपण लाटू या उद्देशाने त्यांनी ते अतिक्रमण काढायचं बंद केलेले. आता त्या दिवशी जे तुम्हाला त्यांनी बाईट दिली, त्या बाईटमध्ये त्यांनी सोयीस्कररित्या ही गोष्ट लपवलेली आहे की आम्हाला जागा आहे, आम्ही उघडे आहेत, आम्हाला काहीच नाही. हे दादन खोटं आहे आणि गावाला बदनामी करण्याची एक चाल आहे असं मला म्हणायचं. बरोबर आहे. तर इथल्या ग्रामस्थांनी जे म्हणणं मांडलेलं आहे का जागा लुटण्यासाठी, गावाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं असणारं पक्क घर सिमेंट काँक्रीटचं आणि हे घर भाड्याने देऊन दुसऱ्या गायरानामध्ये प्रवेश करून दुसरी जागा मिळवायचा उद्देश त्यांचा असावा. तसं नमस्ते. नमस्कार. हा, काय नाव आहे आपलं? मी शरद तुकाराम जाधव, पुणे जिल्हा प्रहार अपंग संघटना जिल्हा अध्यक्ष. कालच्याला मला त्यांचा फोन आला 2-2:30च्या सुमारामध्ये पवारांचा की बाबा आमच्या घरावर ग्रामपंचायतने अतिक्रमण केलेलं आहे, पण काहीच कारणास्तव मी इंदापूरला मिटिंग असल्यामुळे मी इंदापूरच्या मिटिंगला असल्यामुळं मला तात्काळ इथं येता आलं नाही. पण मला त्यांना मी शब्द दिलता की उद्या सकाळी तुमच्या तिथं 9 वाजेपर्यंत तुमच्या घरी मी दाखल होतो. आणि साहेब मी इथं खरोखर आल्यानंतर मी पाहिलं तर डोळ्यात पाणी येणं अशी परिस्थिती आता मी पाहत आहे की एक दिव्यांग व्यक्ती, मूकबधीर व्यक्ती आहे, त्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही. आणि अशा व्यक्तीच्या घरावर ग्रामपंचायत असू द्या, BDO साहेब असू द्या, ह्यांनी कुणाचाही आदेश न घेता त्यांनी स्वतःच्या मर्जीने त्यांच्या घरात हातोडा चालवलेला आहे. त्यामुळं सर्कल असन, BDO साहेब असन किंवा कोण अधिक त्यात कोण कर्मचारी दोषी असतात त्यांच्या कडक शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. नाहीतर प्रहार अपंग संघटनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन घेऊन रस्ता रोको केला जाईल. आणि ही बातमी आता मी थोड्या वेळामध्ये बच्ची भाऊला सुद्धा पाठवलेली आहे. ह्या ठिकाणी भाऊ सुद्धा येणार आहेत आणि भेट देण्यासाठी भाऊ म्हणले की तू तिथं जाऊन आढावा घे. मी तिथं आढावा घेऊन आता भाऊंना सगळी परिस्थिती दाखवणार आहे. भाऊ सध्या कर्जमाफीच्या कारणामुळे भाऊ त्यांच्या गडबडीत आहे, पण तरी पण भाऊ म्हणले मला वेळात वेळ काढून मी त्या प्रकरणाचा निर्णय घेतो आणि अधिकाऱ्यांना फोन करतो. त्यामुळं त्यांना कोणताही नोटीस न देता ग्रामपंचायतने किंवा PWचं नोटीस येणं त्यांना उचित होतं, पण PWचं नोटीस न येता त्यांनी ग्रामपंचायतची नोटीस दिलेला आहे. पण ग्रामपंचायतला अधिकार आहे का? गायरानामध्ये ग्रामपंचायतने त्यांना नोटीस दिलेला आहे, पाठवलेलं नाहीये. तर हे नोटीस कुणी दिलं पाहिजे किंवा कुणी आलं पाहिजे? PWच्या अधिकाऱ्याने आलं पाहिजे. आणि इथं ड्रोननी त्यांच्या घर पाडताना ड्रोननी शूटिंग केली, ते ड्रोनची शूटिंग काढली, त्याला परवानगी कुणाची घेतली होती? त्याला परवानगी घ्यावं लागते. घराला जर दुकानाचा तुम्हाला दुकान पाडायचं असेल त्याच्या आधी तुम्हाला नोटीस द्यावं लागतं. आणि नोटीस दिल्यानंतर 7 दिवसानंतर त्यांची प्रतिक्रिया काय येते त्याच्यानंतर त्या घरावर हातोडा चालवावा लागतो. ह्यांनी ज्या दिवशी शिवजयंतीची सुट्टी असताना सुद्धा त्यांनी येऊन चुकीच्या नावाचं त्यांना नोटीस दिलेलं आहे. त्या तुकाराम पवारांचा कुठेही संबंध नाहीये नोटीस मध्ये. चुकीच्या नोटीस नावाचं नोटीस चिटकून निघून गेलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्यावर त्यांनी अन्याय केलाय. त्यामुळे ते कोणी नोटीस चिटकावलं आहे पहिलं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि इथुल्ला प्रांतने त्याच्या अध्यक्ष लक्ष घातलंय आणि प्रांत साहेब कोणतेही सगळे चुकीचे कामं करीत आहेत. माझ्या लक्षात आलेले आहेत. प्रांत साहेबांनी आतापर्यंत पैसे खाऊन सगळे कामं केलेली आहेत. अशा अधिकाऱ्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. आता आम्ही बावरकुळे साहेबांना सुद्धा नोटीस मेसेज पाठवणार आहे. कलेक्टर साहेबांसंग माझं बोलणं झालं, BDO साहेबांसंग बोलणं झाले. कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं की यात मला काही माहित नाही, मी BDO साहेबांचे बोलतो आणि तुम्हाला त्याची माहिती सगळी पुरवतो. तर हे होते अपंग संघटनेचे पहार जिल्हा. फार वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही लहान असेल त्यावेळेस ते गावात आले होते. गावालाही गरज होती, कारण शेतीचे उत्पादनं जे असतात कुरपा असेल, मळा असेल, तर हे तयार करणं, त्याला धार लावणं. आमच्या गावात दुसरे लोक नसल्यामुळं त्यांना गावाने सांभाळलं. मारुती मंदिराजवळ जागा होती त्यांची, तर ती जागा आम्हाला गावाला गरजेची असल्यामुळं त्यांना गावाच्या बाजूला थोडी गावाची जागा दिली. असं काही त्यांनी तिथे जाऊन गावानेच तिथे इथे थांबत नाही, कारण त्यांचा व्यवसाय गावातील लोकांचा उपयुक्त आहे. आता काय होतं आहे की वरचे दिवसेंदिवस काही गोष्टींच्या समस्या होतात आणि त्या समस्या जर लवकर आपण केलं नाही तर ते अजून उग्र रूप धारण करतात. आणि त्यामुळं
गावातला जो आपला रोजचा व्यवहार आहे त्या गोष्टींसाठी अडचणी येतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने वगैरे आम्ही ग्रामस्थांनी सगळ्यांनी निर्णय घेतला होता की जे अतिक्रमण आहेत गावातले अतिक्रमण हटवले. एकदा केली नाही तर अनेकदा केलेली नाही खूप वेळा, आणि त्या तशा नोटिसा तशा सूचना संबंधित लोकांना दिलेल्या आहेत. आता काय होतं की काही लोक विरोध करतात. आता साहजिकच आहे, एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यवसायामध्ये किंवा एखादं काम करत असेल ठिकाणी त्या ठिकाणून दुसरीकडे जायचं म्हटल्यानंतर त्याला अनसर्टन्टीज असणार आहे त्या व्यवसायामध्ये, त्यामुळे तो ती जागा लगेच सोडणार नाही. पण एक आहे की ज्यावेळेस सर्व गावचा निर्णय होतो, सर्वांचा सर्वांमध्ये निर्णय होतो, त्यावेळेस त्यांनी मानसिक तयारी करावी, त्या जागा स्वतःहून खाली कराव्यात. आता याच्यामध्ये काय होतं, जर तुम्ही सपोर्ट केला, गावालाही सपोर्ट केला की ही जागा आहे, आता रस्ता वाढतोय, त्यामुळे ही जागा खाली करून देणं गरजेचं आहे, तर लोकांनी स्वतःहून त्या जागा खाली केल्या पाहिजेत. आणि त्यामुळं काय होतं की तुम्ही जर परत मागणी केली आमचे व्यवसाय आहे, आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करा, तर ग्रामपंचायत ग्रामस्थ मिळून त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करू शकतात ना. पण ज्यावेळेस नोटीस देऊन तुम्ही ऐकत नाही, तुम्हाला प्रत्यक्षात जबरदस्तीने तिथून हटवावं लागतंय, तर मग ती जबाबदारी गावाची राहत नाही, ती मग त्यांची स्वतःची जबाबदारी आहे. आणि त्यांनी पण अजूनही पण पुढे यावं, जागा स्वतःहून खाली कराव्यात, कुठल्याही कायदेशीर बाबीत जाऊ नये, कारण कायदेशीर बाबीत जाऊन काही होणार नाही. आपण बघतो ह्या सरकारी जागा आहेत ह्या, आणि सरकारी जागांवरती अशा प्रकारे कुणालाही पण अतिक्रमण करणं किंवा तिथं त्याचं वास्तव्य करणं, त्या जागा अशा अतिक्रमित करून ठेवणं अधिकार कोणाला नाही. त्यामुळे काय होतं की जर तुम्हाला गावच्या उपयोगाला ती जागा लागते तर ती जागा खाली करणं आहे. तुम्ही रिक्वेस्ट करू शकता लोकांना की आम्हाला इथं ठीक आहे आम्ही इथून जातो, पण पर्यायी जागा द्या, कुठे जागा असेल तर सांगा, तर लोक करतील व्यवस्था. आता पाठीमागच्या वेळेस आमचे काही व्यावसायिक होते, मंदिरासाठी जागा काढल्या, त्यांना खाजगी जागा लोकांनी उपलब्ध करून दिल्या. ठीक आहे, तुम्ही इथं येऊन व्यवसाय करा, ते आता त्या ठिकाणी व्यवसाय करतात. अडचणी आहेत त्यांना सुरुवातीला व्यवसायात, पण हळूहळू ते व्यवसाय तिथे जम बसणार आहे त्यांचं. त्यामुळं या गोष्टी संक्रमण ज्यावेळी होतं थोडा त्रास होतो, पण तो स्वीकारला पाहिजे. तर त्यांची भूमिका तयार झाली पाहिजे की आता आम्हाला सोडायचे, आणि त्यांनी सोडावंच. जर तुम्ही गावाला दोष देत असाल, आजपर्यंत गावाने सांभाळले तुम्हाला गावाने जागा दिला, गावातली लोक तुमच्याकडे येतात, तुमची सेवा घेतात, तुम्हाला त्याचा मोबदला देत आहे, मग त्याच्या जोरावरती तुम्ही गावातच, आता इथं रस्ता आहे, जिल्हा मार्ग आहे, रस्त्याच्या कडाला तुम्ही 3 गुंठे जागा घेऊ शकताय. आमच्यासारखा एखादा 5 एकर 10 एकरवाला शेतकरी अजून गावात 3 गुंठे जागा घेऊ शकलेला नाही, पण तुम्ही घेतली 3 गुंठे जागा, घर बांधले, घर बांधले तुम्ही. म्हणजे हे कशाच्या जोरावर कमवलं तुम्ही? तर गावातल्या लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला म्हणून कमवले ना. अजूनही तुमच्या बरोबर लोक राहिली तर तुम्ही अजून तुमची प्रगती करू शकाल ना. पण तुम्ही जर विरोधात जायला लागले तर मग ते गाव कसं सहन करेल, किंवा ग्रामस्थ ग्रामपंचायत कोणी सहन करणार नाही. त्यामुळं सर्व तिथं जे कोणी लोक असतील त्यांनी पण त्या गोष्टीचा साकल्याने विचार करावा आणि कुठलाही विरोध न करता जागा खाली करून द्याव्यात, अशी आमची सगळ्यांचीच त्यांना विनंती असते. तर हे पिंपरखेडचे ग्रामस्थ होते आणि शेतकऱ्यांच्या जीवावर व्यवसाय केला, आणि शेतकऱ्यांच्याच सहकार्याने एका शेतकऱ्यांनी त्यांना जागा दिलेली आहे. दिवंगत व्यक्ती असल्यामुळे या जागेची तर ही जो 3 गुंठे जागा आहे तिथे. 3 गुंठे जागेचा त्यांचा तिथं खाजगी मालकी हक्काचा त्या गावामध्ये सातबारा उतारा आहे, तिथली बांधकामाची नोंद आहे ग्रामपंचायतला. म्हणजे त्या जागेचं अतिक्रमण आणि इथं असणारी स्वतःची वैयक्तिक जागा ही पण या ठिकाणी आहे. रस्त्याच्या कडेलाच जागा, ते जर आज तिथला धंदा काढला इथं येऊन. आपलं नाव काय? नमस्ते, मी आपला जाई परिचय खमकर, द्या. मळगंगा अपंग सेवा संस्था अध्यक्ष व दिव्यांग सल्लागार समिती सदस्य महाराष्ट्र राज्य. बर. मला काल जेव्हा तुकाराम पवार यांच्या पत्नीने फोन केला की आम्हाला मदत हवी आहे ताई, आमचं दुकान आणि पोट भरण्याचा व्यवसाय जीसीपीच्या सहाय्याने पाडला जात आहे, त्यावेळी मी काल संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी आले होते. आणि त्या व्यक्तीवर मात्र सर्कल अधिकारी पोटकुले साहेब, PSI पवार साहेब असे अनेक मंडळी आणि गावचे सरपंच आणि बरेचसे ग्रामस्थ या व्यक्तीवर अन्याय करत होते. त्यावेळेला मी ह्या दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या पत्नींना शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन तुम्ही गुन्हा दाखल केला? गुन्हा पण दाखल केलेला आहे, परंतु त्याच्यावर अद्यापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. एका दिव्यांग व्यक्तीचं उपजीविकेचं साधन या ग्रामस्थांनी हिरावून घेतलं आहे, तरी
भारतीय दिव्यांगांच्या कायद्यानुसार RPT Act 2016च्या कायद्यानुसार या ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी ही मी दिव्यांग सल्लागार समिती सदस्याच्या वतीने आपणास विनंती करत आहे. तर हे होत्या जाई खामकर मॅडम. तर त्यांनी कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांच्या जे काही त्यांचे हक्क आहेत ते अंमलात आणून त्यांनी जागा मिळवावी. ग्रामस्थ त्याला कोणी अडचणी आणणार नाही. ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे की सर्वांचं या ठिकाणी अतिक्रमण काढले. ठीक आहे, व्यक्तिगत त्यांचं आमचं काही व्यक्तिगत काही वैर नाही आहे. ज्यावेळेस हे अतिक्रमण काढले हे कलेक्टर साहेबांच्या आदेशाने सर्वच जे काही अतिक्रमणग्रस्त होते ते सगळ्यांचं काढलं. त्यामुळे त्यांच्यावरती वैयक्तिक कोणत्याही प्रकारचा आमचा काहीही द्वेष नाही. त्यामुळं त्यांनीही या गावाला सहकार्य करावं जसं गावाने त्यांनी केलं आहे. कारण त्यांनीही बऱ्याच गोष्टी लावून धरून गावाच्या आज तुम्ही पाहिलं असेल की सर्व गाव आज या ठिकाणी एकवटलं आहे आणि सर्वांचं एकच मागणी आहे की हे जे काही अतिक्रमणं आहेत हे अतिक्रमणं काढली गेली पाहिजे आणि त्या ठिकाणी नव्याने काहीतरी झालं पाहिजे. मग त्या पद्धतीनं जर उद्या काही तिथं त्या ठिकाणी गाळे वगैरे करण्याचं नियोजन ग्रामपंचायतने केलं तर त्यावेळेस त्यांना त्यांचं पाहिलं जाईल त्यांचं काय करायचं ते. परंतु त्यांची अशी जर भूमिका जर वेगळी असेल गावच्या विरोधात तर मग त्यावेळेस मात्र कुठंतरी त्यांच्याविषयीसुद्धा गावाला विचार करावा लागेल असं या ठिकाणी वाटते.